Good morning. Today we are going to Basic Science Chemistry lecture number 12. In this lecture having start unit 6 having chapter is third. Chapter name is paint, vernices, insulator, polymer, adhesive and lubricant. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला चॅप्टर थर्ड स्टार्ट करायचं आहे. कोणता? पेंट, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर, ॲडेजिव्ह अँड लुब्रिकंट. यामध्ये आपल्याला प्रत्येक पॉईंटविषयी डिटेल बघायचं आहे. व्हॉट इज मीन बाय पेंट, व्हॉट इज मीन बाय वर्निसेस, व्हॉट इज मीन बाय इन्सुलेटर, व्हॉट इज मीन बाय पॉलिमर, ॲडेजिव्ह अँड लुब्रिकंट. असे प्रत्येक पॉईंटविषयी आपल्याला त्याचे डेफिनेशन, त्याचे टाईप्स, क्लासिफिकेशन डिटेलमध्ये बघायचे. आपण वन बाय वन या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. पेंट म्हणजे काय तर तुम्हाला माहीतच असेल. पेंट म्हणजे काय? आपल्या दररोजच्या वापरातला शब्द आहे पेंट. पेंटिंग करणे, कलरिंग करणे. तर वर्निसेस हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल. वर्निसेस म्हणजे काय? जे आपण जे काही पेंट करतो त्याच्यावरती जे काही कोटिंग करतो आपण पेंटच्यावरती, कवरिंग, त्यालाच वर्निसेस असे म्हटले जाते. त्यानंतर इन्सुलेटर म्हणजे काय तर विद्युतरोधक. त्यामध्ये कोणकोणते विद्युतरोधक इन्सुलेटर यूज केले जाते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत डिटेल. त्यानंतर पॉलिमर्स. त्या पॉलिमर्समध्ये नॅचरल पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर, ॲडिक्शन टाईप्स पॉलिमर, कोणकोणते टाईपचे पॉलिमर यामध्ये यूज केले जाते ते आपण डिटेल बघणार आहोत. त्यानंतर ॲडेजिव्ह अँड लुब्रिकंट. ॲडेजिव्ह म्हणजे काय तर तो असा ऑइली नेचरचा सबस्टन्स आहे. त्यामध्ये त्यालाच ॲडेजिव्ह म्हटले जाते. त्यामध्ये वेगवेगळे ऑइल यूज केले जाते ॲडेजिव्ह सबस्टन्समध्ये. आणि नेक्स्ट आहे लुब्रिकंट. लुब्रिकंट म्हणजे मराठीत सांगायचे झाले तर लुब्रिकंट म्हणजे काय? वंगण. आपण जे काही गाडी सर्व्हिसिंगसाठी जे काही ऑइल यूज करतो, ऑइल, ग्रीसेस, त्यालाच लुब्रिकंट म्हटले जाते. तर कळालं तुम्हाला लुब्रिकंट म्हणजे काय? लुब्रिकंट म्हणजे जे काही ऑइल, ग्रीसेस, हे काही लुब्रिकेटर यांसारखे, ऑइलसारखे, ग्रीसेससारखे, त्यालाच लुब्रिकंट असे म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला या 5 पॉईंटविषयी आपल्याला डिटेल बघायचं आहे चॅप्टरमध्ये. पेंट, वर्निसेस, पॉलिमर, ॲडेजिव्ह अँड लुब्रिकंट. आपण वन बाय वन बघणार आहे. फर्स्टली आपण बघूया फर्स्ट पॉईंट काय बघायचं आपल्याला? पेंट. त्यामध्ये बघूया पेंट म्हणजे काय तर कलरिंग करणे, हे माहिती तुम्हाला. तर आपण त्याचे डेफिनेशन बघूया पेंटची. पेंट इज द मेकॅनिकल डिस्पर्शन मीडियम ऑफ द वन ऑर मोर पिगमेंट इज व्हेकल. पेंट म्हणजे काय तर जे काही मेकॅनिकल टाईपचं डिस्पर्शन मीडिया आहे, वन ऑर मोर पिगमेंट. पेंटमध्ये वेगवेगळे पिगमेंट यूज केले जाते. पिगमेंट ऑर व्हेकल. पिगमेंट आणि व्हेकल यूज करून जो काही कलर तयार केला जातो त्याला पेंट असे म्हणतात. देन पेंट आर यूज टू प्रोटेक्ट मेटल, टिम्बर ऑर प्लॅस्टर्ड सरफेस फ्रॉम द corrosive effects of weather, heat, moisture or gases and also to improve their appearance. पेंट कुठे कुठे यूज केली जाते तर मेटल सरफेसवरती, त्यानंतर वूडवरती. पेंट आपण बघतो आपण दरवाजाला त्याला कलर देण्यासाठी जे काही लोखंडाचे किंवा लाकडाचे दरवाजे असतात त्याच्यावरती पेंटिंग करतो. त्यामुळे काय होतं तर स्टॉप करोजन. पेंटिंगमुळे करोजन होत नाही त्याचं, लाकडाचं किंवा लोखंडाचं. आपण जे काही मेटल सरफेस आहे किंवा वूड सरफेस आहे त्याच्यावरती पेंटिंग केल्यामुळे काय होतं तर त्याचं हीटपासून संरक्षण होतं. रेजिस्ट टू हीट, रेजिस्ट टू मॉइश्चर ऑर गॅसेस. ते काही इन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळे गॅसेस असतात त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं पेंटिंगमुळे. त्यामुळे आपण मेटल सरफेस ऑर वूड सरफेसवरती पेंटिंग करतो. त्यामुळे त्याचं ॲपरन्ससुद्धा इन्क्रीज होतं. पेंटिंगमुळे काय होतं सर, मेटल और वूड सरफेसचं ॲपरन्स इन्क्रीज होतं. म्हणून पेंट हे आपण यूज करतो. त्यामध्ये फंक्शन ऑफ पेंट. फंक्शन ऑफ पेंट म्हणजे पेंट हे कोणकोणते कार्य करते ते आपण डिटेलमध्ये बघूया. त्यामध्ये मेन 5 फंक्शन दिलेले आहे त्यामध्ये पेंटचे. फर्स्ट फंक्शन ऑफ पेंट, इट प्रोटेक्ट वूड फ्रॉम
डिकेईंग. इट प्रोटेक्ट वूड फ्रॉम डिकेईंग म्हणजे जे काही लाकूड कुजतं त्या पेंटिंग केल्यामुळे ते कुजण्याचं थांबतं, त्यामुळे लाकडावरती पेंटिंग केली जाते. तर यामध्ये काय इट प्रोटेक्ट वूड फ्रॉम डिकेईंग, तर पेंटिंग केल्यामुळे लाकूड कुजत नाही, त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं पेंटिंगमुळे. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन बघूया पेंटिंगचं. इट प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स. इट प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स म्हणजे जे काही लोखंडाचं करोजन घडून येतं, म्हणजे लोखंड गंजतो ते पेंटिंगमुळे त्याच्यावर रेजिस्ट टू करोजन, त्यामुळे लोखंडाचं गंजणं थांबतं. कशामुळे? तर त्या लोखंडावरती पेंटिंग केल्यामुळे. थर्ड फंक्शन आहे पेंटचं. इट रेंडर्स सरफेस हायजेनिकली सेफ अँड क्लीन. आपण जो काही पेंटिंग करतो, ज्या सरफेसवरती पेंटिंग केलेली असते तो सरफेस बघा कसा आपल्याला क्लीन दिसतो, त्याच्यामुळे तो पेंटिंगमुळे तो सरफेस हा सेफ अँड क्लीन टाईपचा दिसतो आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे बघा पेंटचं. इट गिव्स डेकोरेटिव्ह अँड ॲट्रॅक्टिव्ह ॲपरन्स टू द सरफेस. आपण जे काही पेंट करतो त्याच्यामुळे तो सरफेस कसा दिसतो आपल्याला डेकोरेटिव्ह और ॲट्रॅक्टिव्ह टाईपचं ॲपरन्स, तेव्हा आपल्याला दिसताना कसा दिसतो पेंटिंग केलेला सरफेस ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन. इट ऑल्सो प्रोटेक्ट द सरफेस फ्रॉम हार्मफुल इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक. त्या ॲटमॉस्फेअरमध्ये जे काही वेगवेगळे गॅसेस, हीट या इत्यादींचा समावेश असतो ॲटमॉस्फेअरमध्ये, पण पेंट केल्यामुळे त्याच्यापासून तो सरफेस रेजिस्ट केला जातो. हीट गॅसेस हे रेजिस्ट केले जातात, त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं पेंटिंगमुळे. अशा प्रकारे फंक्शन ऑफ पेंट आपण डिटेल बघितले. एक्झाममध्ये तुम्हाला MCQ टाईपची एक्झाम असल्यामुळे त्यामध्ये हे फंक्शन दिलेलं जाईल आणि खाली पॉईंट दिले जातील की इट व्हॉट इज फंक्शन, त्यामध्ये पेंट वर्निसेस असे बरेच पॉईंट दिले जातील. त्याच्यावरून यातलं एखादं फंक्शन असेल तर त्यामध्ये पेंट हा पॉईंट तुम्हाला त्यामध्ये लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण पेंटचे फंक्शन डिटेलमध्ये बघितले. त्यानंतर नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन आयडियल पेंट. पेंटचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यामध्ये जे काही आयडियल पेंट उत्कृष्ट टाईपचे पेंट आहे त्याचे आपण ते पेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. त्यामध्ये ॲन आयडियल पेंट शूड हॅव द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. त्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म दाखवतात पेंटचे, ते आपण बघूया डिटेल वन बाय वन. त्यामध्ये फर्स्ट वन, द पेंट शूड बी चीप. जी काय आयडियल टाईपची पेंट आहे ती आपल्याला बाजारामध्ये कसे असते स्वस्त भेटते आयडियल टाईपची पेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे, इट शूड बी इझी अँड हार्मलेस टू द युजर. जी आयडियल टाईप पेंट आहे ती यूज करण्यासाठी कसे असते इझी, ते आपल्याला इझिली कुठे यूज करता येते आयडियल टाईपची पेंट. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेंट. इट शूड रिटेन इट्स ओरिजिनल कलर फॉर ए लॉंग टाईम्स. जी काय आयडियल टाईपची पेंट आहे ती आपण सरफेसवरती यूज केल्यानंतर त्यामध्ये जी काय आपण पेंट करतो ती जास्त काळ टिकते. ती पेंट ही आयडियल टाईपची असल्यामुळे जास्त काळ टिकते, त्याचं मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे पेंटचं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेंट. इट शूड बी एबल टू कवर मॅक्झिमम एरिया ऑफ द सरफेस विथ मिनिमम क्वांटिटीज. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय तर इट शूड बी एबल टू कवर मॅक्झिमम एरिया ऑफ द सरफेस विथ मिनिमम क्वांटिटी. त्याच्यावरती तो सरफेस जितक्या जास्त प्रमाणात कवर केला जातो तितका तो सेफमध्ये राहतो पेंटिंगमुळे. नेक्स्ट आहे, द पेंटेड सरफेस शूड ड्राय नायदर टू स्लोली नॉर टू रॅपिडली. जो काही आयडियल टाईपची पेंट आपण सरफेसवरती अप्लाय करतो ती फास्टमध्ये ड्राय होते. ती आपण जी काही आयडियल टाईपची पेंट यूज केलं त्याच्यामुळे तो सरफेस हा इझिली ड्राय होतो. नेक्स्ट आहे, वेन ॲप्लाइड द पेंट शूड फॉर्म ए थिन युनिफॉर्म फिल्म ऑन पेंटेड सरफेस. आयडियल टाईपची पेंट अशी आहे की आपण जो काही सरफेसवरती त्याचा लेअर देणार आहे पेंटचा तो कसा द्यायचा थिन युनिफॉर्म, म्हणजे एकदम पातळ थर द्यायचा त्याच्यावरती. ज्या सरफेसवरती आपण ज्या सरफेसवरती जी काही पेंट करणार आहे मेटल किंवा वूड सरफेसवरती त्याच्यावरती तो आयडियल पेंटचा लेअर कसा द्यायचा थिन टाईपचा लेअर द्यायचा त्याच्यावरती. त्याच्यामुळे त्या काही लेअर आहे तो लॉंग टाईम जास्त काळ ती पेंटिंग टिकते, त्याच्यामुळे त्याचा थिन युनिफॉर्म लेअर
यामध्ये द्यायचा. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दी पेंट शूड फ्रॉम ए हार्ड अँड ड्युरेबल कोट ऑन पेंटेड सरफेस. जी काही आपण पेंट अप्लाय करणार आहेत वूड सरफेस किंवा मेटल सरफेसवरती, त्यामध्ये जी काही कोटिंग तयार होणार ती कशी टाईपची, ड्युरेबल टाईपची आणि हार्डली नेचरची त्यामध्ये लेअर तयार होणार आहे. नेक्स्ट आहे, दी पेंट शूड नॉट पील ऑफ फ्रॉम पेंटेड सरफेस. पील ऑफ फॉर्म म्हणजे काय, तर आपण जी काही पेंट केलेली त्याचे ती पेंट निघून येणार नाही. म्हणजे आपण जे काही कलरिंग देतो, आपण बघतो बघा एखाद्या ठिकाणी आपण कलर दिलं की त्याचे ते पिलअप निघून येतात, म्हणजे ते कलर निघून येतो. परंतु ही आयडियल टाईपची पेंट असल्यामुळे जे काही आपण सरफेसवरती पेंट करू त्याचे पिलअप निघत नाही, म्हणजे ते कलर निघून येत नाही. त्याच्यामुळे आयडियल टाईपची पेंट ही चांगली पेंट म्हणून यूज केली जाते आपल्याकडे. इट शुड बी गुड फायर अँड मॉइश्चर रेजिस्टन्स. इट शुड बी गुड फायर अँड मॉइश्चर रेजिस्टन्स म्हणजे काय, तर जे काही फायर काही ज्वलनास सहकार्य, म्हणजे समजा जे आपण जे काही पेंट केलं तो सरफेस जर फायरच्या संपर्कात आला किंवा मॉइश्चरच्या मध्ये गॅसेसच्या संपर्कात आला तरी पण त्याचा परिणाम त्या पेंटवर होत नाही. कशामुळे, तर ती पेंट आयडियल टाईपची पेंट असल्यामुळे त्याच्यावरती त्याचा काहीच परिणाम होत नाही फायर किंवा मॉइश्चरचा. इट रेजिस्ट टू मॉइश्चर. दी नेक्स्ट आहे, दी पेंटेड सरफेस शूड नॉट शो एनी क्रॅक्स. आपण जे काही पेंट करतो त्याच्यावरती क्रॅक जात नाही, म्हणजे तडा जात नाही त्या पेंटला. बघा आपण बघतो आपल्याकडे काही ठिकाणी आपण पेंट केलेली असते त्याच्यावरती कसं तडा गेलेलं दिसतात, त्यामुळे ती पेंट व्यवस्थित दिसत नाही. परंतु आयडियल टाईपची पेंट ही नॉट शो एनी क्रॅक, त्यामध्ये कोणत्याच टाईपचे क्रॅक दिसत नाही आहे आयडियल पेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स मेन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल पेंट, दी पेंटेड सरफेस शूड पजेस ॲट्रॅक्टिव्ह अँड डेकोरेटिव्ह प्लेझिंग ॲपिरन्स. जे काही पेंट केलेला सरफेस आयडियल टाईपच्या पेंटनी यूज करून जो पेंट केलेला सरफेस होतो आपल्याला कसा दिसतो, डेकोरेटिव्ह ऑफ ॲपरन्स टाईपचं. त्याचं नेचर कसं दिसतं आपल्याला, ॲपरन्स टाईपचं नेचर दिसतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल पेंट, ॲटमॉस्फेरिक एजन्सी शुड नॉट बी एबल टू अफेक्ट द पेंटेड सरफेस. आपण जी काही आयडियल टाईपची पेंट यूज करून पेंट केलेली त्यावरती ॲटमॉस्फेअरचा कोणताही इफेक्ट होत नाही, म्हणून त्या पेंटला आयडियल पेंट असे नाव दिलं आहे. आणि त्याच्यावरून आपण हे टोटल कॅरेक्टरिस्टिक बघितले आपण आयडियल पेंटचे. आयडियल पेंटमध्ये एवढे आपण बघितले तेवढे गुणधर्म असल्यामुळे त्याला आयडियल पेंट असे म्हटले जाते. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, कन्स्टिट्यूएंट ऑफ ॲन ऑइल पेंट. आपण जे काही ऑइल पेंट यूज करणारे पेंटिंगसाठी त्यामध्ये कोणकोणते घटक यूज केले जातात ते आपण डिटेल बघायचं. कन्स्टिट्यूएंट म्हणजे कोणकोणते घटक पार्ट त्यामध्ये यूज केले जातात. अँड ऑइल पेंट इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग इन्ग्रेडियंट. ते बघूया आपण कोणकोणते इन्ग्रेडियंट त्यामध्ये यूज केले जाते ऑइल पेंट. ऑइल पेंट म्हणजे काय, तर थोडक्यात सगळ्यांनाच माहीत असेल. पेंटमध्ये दोन टाईप्स आहे, ऑइल पेंट, सॉलिड पेंट्स. त्यापैकी ऑइल पेंटमध्ये कोणकोणते कन्स्टिट्यूएंट यूज केले जातात ते बघूया. त्यामध्ये हे बेसिक टाईपचे पण कन्स्टिट्यूएंट त्यामध्ये यूज केले जातात. ते कोणकोणते, तर फर्स्ट वन ॲन इनर्ट एक्सटेंडर ऑर फिलर. जे काही बेसिक टाईपचे इनर्ट एक्सटेंडर ऑर फिलर ते त्यामध्ये यूज केले जातात. त्यानंतर व्हेकल ऑर कॅरियर, त्यानंतर ड्रायर. आपण जी काही पेंट करतो ती लवकर ड्राय होण्यासाठी त्या पेंटमध्ये ड्रायर ॲड करावे लागतात. त्यानंतर हे सॉल्वंट ऑर थिनर. त्यामध्ये जे काही वेगवेगळे टाईपचे बेसिक सॉल्वंट, त्यामध्ये बेसिक सॉल्वंट म्हणजे काय, त्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ कलर, त्यामध्ये फिलर हे त्यामध्ये ॲड करावं लागतात. त्याच्यामुळे पेंट ही आपली आयडियल पेंट बनते. त्यानंतर कोणतं, हे कलरिंग पिगमेंट. त्यामध्ये वेगवेगळे कलरिंग पिगमेंटसुद्धा ॲड करावे लागते ऑइल पेंटमध्ये. Base it provides body to the paint and on it depends upon the nature of paints to a great extent. A base is general should possess the following properties.
यामध्ये बघितलं बघा आपण कोणकोणते बेसिक इन्ग्रेडियंट त्यामध्ये ॲड केले जातात. कोणते तर इनर्ट एक्सटेंडर ऑर फिलर, व्हेइकल ऑर कॅरियर, ड्रायर, सॉल्वंट ऑर थिनर अँड कलरिंग पिगमेंट यासारखे बेसिक सबस्टन्स त्यामध्ये ॲड केले जातात. त्यानंतर आपल्याला काय बघायचं, बेसिक सबस्टन्स म्हणजे काय, तर त्याच्या प्रॉपर्टीज काय ते आपल्याला डिटेल बघायचं. त्यामध्ये बघूया प्रॉपर्टीज ऑफ बेस. त्यामध्ये फर्स्ट वन, इट इज द सॉलिड मॅटर फॉर्मिंग द मेन बॉडी ऑफ द पेंट. बेसिक कन्स्टिट्युएंटचं मेन फंक्शन काय आहे, तर ते काही ऑइल पेंटमध्ये बेसिक सबस्टिट्युएंट ऑर कन्स्टिट्युएंट ॲड केले जाते ते काय करतात, सॉलिड मॅटर फॉर्मिंग ऑफ मेन बॉडी. जे काय पेंटच्या बॉडीवरती ना सॉलिड मॅटर म्हणजे थिन लेअरचं, थिन युनिफॉर्म लेअर फॉर्म करतो. ते कशामुळे होतं, पेंट आपण पेंटिंग दिल्यामुळे थिन युनिफॉर्म लेअर कशामुळे त्याच्यावर फॉर्म होतं, तर त्यामध्ये असलेल्या बेसिक इन्ग्रेडियंटमुळे. त्याच्यामुळे पेंटमध्ये बेसिक इन्ग्रेडियंट ॲड करावे लागतं. कशासाठी, तर सॉलिड मॅटर फॉर्मिंग होण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ बेस, इट मेक्स द पेंट फिल्म हार्डर अँड मोर रेजिस्टंट टू ॲब्रेशन. यामध्ये पेंट इज फिल्म हार्डर अँड मोर रेजिस्टंट टू ॲब्रेशन म्हणजे काय, तर आपण जी काही पेंट अप्लाय करतो मेटल सरफेसवरती किंवा वूड सरफेसवरती कोणत्या टाईपचे असते, हार्डर टाईपचे. त्यामध्ये त्या पेंटला काही तडा जात नाही, क्रॅक्स जात नाही, त्याच्यामुळे ती पेंट हार्डर टाईपची असते. आणि मोर रेजिस्टंट टू ॲब्रेशन, मोर रेजिस्टंट टू ॲब्रेशन म्हणजे जे काही इन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळे गॅसेस किंवा हीट असतात त्याच्यावर त्या पेंटवर परिणाम होत नाही, म्हणून त्यामध्ये बेसिक कन्स्टंट ॲड केले जाते. त्यामुळे पेंट ही हार्डली नेचरची बनते. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ बेसिक कन्स्टंट, इट रेड्युसेस श्रिंकेज क्रॅक्स फॉर्म ऑन ड्राइंग. इट रेड्युसेस श्रिंकेज क्रॅक्स फ्रॉम ऑन ड्राइंग म्हणजे आपण जी काही पेंट करतो त्याच्यावरती क्रॅक जात नाही. कशामुळे, तर यामध्ये ॲड केलेल्या बेसिक कन्स्टंटमुळे. इट फॉर्म्स अँड ऑबिक्यू लेअर ऑफ ॲब्स्कॉर्ब द सरफेस ऑफ मटेरियल टू पेंटेड. त्यामुळे आपण जे काही पेंट करतो त्याच्यावरती एक लेअर तयार होतो. कशामुळे, बेसिक कन्स्टंटमुळे. त्यामध्ये कोणकोणते बेसिक कन्स्टंट ॲड केले जाते बघूया, व्हाईट लीड, रेड लीड, झिंक ऑक्साईड, आयर्न ऑक्साईड अँड मेटॅलिक पावडर सच ॲज ॲल्युमिनियम, कॉपर अँड ब्रॉन्झ. यामध्ये कोणकोणते बेसिक कन्स्टंट ॲड केले जाते, व्हाईट लीड, रेड लीड, झिंक ऑक्साईड, आयर्न ऑक्साईड, मेटॅलिक पावडर सच ॲज ॲल्युमिनियम, कॉपर अँड ब्रॉन्झ यासारखे बेसिक कन्स्टंट ॲड केले जातात. तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामध्ये हे व्हाईट लीड, रेड लीड, झिंक ऑक्साईड यांसारखे कन्स्टंट त्यामध्ये दिलेले जातील आणि विचारला जाईल क्वेश्चन, विच कन्स्टंट विच आर टाईप्स ऑफ पेंट. त्यामध्ये त्याचं कोणत्या टाईपचे कन्स्टंट आहे, बेसिक टाईपचे. मग त्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल बेसिक टाईपचे कन्स्टंट. यामध्ये आपण बघितले त्याच्यापैकी तुम्हाला एखादं कॅरेक्टरिस्टिक दिलं जाईल पेंटचं, विच इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेंट. त्यामध्ये हे कशाचं कॅरेक्टरिस्टिक, त्यामध्ये आयडियल पेंटचं असं तुम्हाला त्यामध्ये लिहावं लागेल. आपण कन्स्टिट्युएंट ऑफ पेंट आणि प्रॉपर्टीज ऑफ बेसिक कन्स्टंट बघितलं. त्यानंतर अँड इनर्ट एक्सटेंडर ऑफ फिलर हे पण त्यामध्ये बेसिक कन्स्टंट ॲड केले जातात. त्याविषयी डिटेल बघूया आपण. दे आर ॲडेड इन पेंट टू रेड्युसेस द कॉस्ट अँड ऑल्सो टू मॉडिफाय सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ पेंट्स. त्यामध्ये जे काही इनर्ट एक्सटेंडर ऑफ फिलर आपण त्यामध्ये ॲड कर. इनर्ट एक्सटेंडर ऑफ फिलर म्हणजे काय, बेसिक कन्स्टंट ॲड करतो त्याचाच टाईप हा इनर्ट एक्सटेंडर ऑफ फिलर. दे रेड्युसेस वेट ऑफ पेंट अँड रेंडर पेंट मोर ड्युरेबल. ते पेंटमध्ये जे काही इनर्ट एक्सटेंडर ऑफ फिलर ॲड करतो ते त्यामध्ये ॲड केल्यामुळे काय होतं, पेंटचं वेट हे इन्क्रीज होतं. त्यामध्ये कोणकोणते इनर्ट एक्सटेंडर ॲड केले जातात, तर त्यामध्ये बघा, दे शुड नॉट बी यूज इन एक्सेस अमाऊंट ऑफ अदरवाईज पेंट मे लुजेस इट्स ओरिजिनल कॅरेक्टर अँड मे बिकम विक्स. त्यामध्ये जे काही फिलर ॲड करतो ते कमी प्रमाणात आपल्याला ॲड करायचं आहे. कशामुळे, तर ते पेंट ही खराब होऊ नये म्हणून. त्यामध्ये बॅरियम सल्फेट, सिलिका, लिथोफोन, व्हायटिंग, चारकोल, जिप्सम, सिलिकेट ऑफ मॅग्नेसिका और ॲल्युमिना आर द युजल इनर्ट एक्सटेंडर. यामध्ये यांसारखे इनर्ट एक्सटेंडर यूज केले जातात. कोणकोणते, बॅरियम सल्फेट, सिलिका,
लिथोफोन, व्हायटिंग, चारकोल, जिप्सम, सिलिकेट ऑफ मॅग्नेशिका और ॲल्युमिना यांसारखे इनर्ट एक्सटेंडर त्यामध्ये ॲड केले जातात. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपला व्हेकल ऑर कॅरियर. त्यामध्ये जे काही ॲड केले जाते व्हेकल ऑर कॅरियर ते कोणकोणते ॲड केले जाते ते बघायचं आपल्याला. दे आर लिक्विड सबस्टन्स विच होल्ड सॉलिड इन्ग्रेडियंट ऑफ पेंट. व्हेकल ऑर कॅरियर्स म्हणजे फॉलोइंग प्रॉपर्टी. व्हेकल ऑर कॅरियर्स म्हणजे काय तर आपण जे काही पेंट यूज करणार आहे त्यामध्ये जे काही सॉलिड इन्ग्रेडियंट आहे ते होल्ड करून ठेवण्यासाठी म्हणजे ते त्यामध्ये ते शोषून घेण्यासाठी ते धरून ठेवण्यासाठी त्यामध्ये जे काही कन्स्टिट्यूएंट ॲड केले जातात त्यालाच व्हेकल ऑर कॅरियर असे म्हणतात. थोडक्यात व्हेकल ऑर कॅरियर म्हणजे काय ते तुम्हाला समजलं का. पेंटमध्ये जे काही सॉलिड इन्ग्रेडियंट आहे ते होल्ड करून ठेवण्यासाठी जे काही कन्स्टिट्यूएंट यूज केले जातात पेंटमध्ये त्याला व्हेकल ऑर कॅरियर असे म्हणतात. व्हेकल ऑर कॅरियरचे आपल्याला प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे गुणधर्म बघायचे आपल्याला. त्यामध्ये फर्स्ट वन इट इज अन ऑइली लिक्विड इन विच द बेस अँड पिगमेंट आर सोल्युबल. हे व्हेकल ऑर कॅरियरचे कोणत्या टाईपचे असते ते ऑइली नेचरचे असते म्हणजे ऑइली नेचरचे लिक्विड टाईपमध्ये व्हेकल ऑर कॅरियर आपल्याला बघायला भेटतात. त्यामध्ये जे काही पिगमेंट आपण ॲड करणार आहे ते सोल्युबल टाईपचे असणार आहे. व्हेकल ऑर कॅरियर्समध्ये जे काही पिगमेंट ॲड केले ते सोल्युबल झाले पाहिजे अशाच टाईपचे व्हेकल ऑर कॅरियर त्यामध्ये पेंटमध्ये यूज करावे लागतात. सेकंड इट फॅसिलिटीज द पेंट टू बी कन्व्हिनियंटली स्प्रेड इव्हनली ओव्हर द सरफेस बाय मीन्स ऑफ ब्रश. आपण जे काही व्हेकल ऑर कॅरियर्स ॲड करणार आहे त्यामध्ये ते आपण पेंटिंगच्या वेळेस जे काही ब्रश यूज करणार त्यामध्ये त्याला ते चिकटले नाही पाहिजे, त्याने व्यवस्थित पेंटिंग करता आली पाहिजे. इतकेच टाईपचे त्यामध्ये व्हेकल ऑर कॅरियर्स आपल्याला ॲड करावं लागतात. त्यानंतर नेक्स्ट बघा इट ॲक्ट्स ॲज ए बाइंडर फॉर द बेस अँड कॉजेस टू इट स्ट्रिक टू द सरफेस. त्यामध्ये वेगवेगळे टाईपचे बाइंडर बेसिक कन्स्टिट्यूएंट यूज केले जातात. नेक्स्ट ऑन ड्राईंग इट फॉर्म्स टफ अँड इलॅस्टिक फिल्म. त्यामध्ये जे काही व्हेकल ऑर कॅरियर ॲड केले आहे पेंटमध्ये त्यामुळे काय होतं तर पेंटचं नेचर कसं टफी अँड इलॅस्टिक फिल्म टाईपचं नेचर बनतं. टफ म्हणजे मजबूत टाईपची पेंट तयार होते. कशामुळे त्यामध्ये ॲड केलेलं आहे व्हेकल ऑर कॅरियर्समध्ये. ऑइल मोस्ट कॉमनली यूज ॲज व्हेकल आर लिनसीड ऑइल, पॉपी ऑइल, नट ऑइल अँड टंग ऑइल. हे काय तर जे काही लिनसीड ऑइल, पॉपी ऑइल्स, नट ऑइल्स अँड टंग ऑइल यांसारखे जे काही या वनस्पतीपासून नटपासून, टंगपासून, पॉपी ट्रीपासून जे काही ऑइल बनवले जाते ते ऑइल व्हेकलमध्ये यूज केले जाते. आपण जे काही त्यामध्ये ॲड करणार आहे व्हेकल त्यामध्ये या प्लॅन्टपासून जे काही ऑइल फॉर्म होते ते त्यामध्ये यूज केले जाते. व्हेकल्स ऑर कॅरियर्स आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बघायचं ड्रायर्स. ड्रायर्स म्हणजे काय आपण जी काही पेंट करणार आहोत देणार आहोत मेटल सरफेसवरती किंवा वूड सरफेसवरती ती इझिली ड्राय होण्यासाठी त्यामध्ये पेंटमध्ये ड्रायर्स ॲड करावे लागते. ते कोणकोणते तर ते बघूया आपण. दीज आर मेटॅलिक कंपाऊंड्स विच वेन ॲडेड टू द पेंट इन ए स्मॉल क्वांटिटीज accelerate द प्रोसेस ऑफ ड्रायिंग ऑफ द पेंट. यामध्ये जे काय आपण ड्रायर ॲड करणार ते कसे स्मॉल क्वांटिटीमध्ये ॲड करायचे आहे. नेक्स्ट आहे ड्रायर्स हॅव ए टेंडन्सी टू ड्रायर्स बघा. ड्रायर्स हॅव ए टेंडन्सी टू अफेक्ट द कलर ऑफ पेंट अँड ऑल्सो टू डिस्ट्रॉय द इलॅस्टिसिटी ऑफ पेंट. पेंटमध्ये आपण जे काही ड्रायर ॲड करतो त्या वेगवेगळ्या टाईपचे ते काय करते तर पेंटची इलॅस्टिसिटी इन्क्रीज करण्यासाठी त्यामध्ये ड्रायर ॲड केली जाते. इलॅस्टिसिटी म्हणजे त्याची ती काही पेंट आपण मेटल सरफेसवरती ॲप्लाय करणार ती इझिली स्प्रेड झाली पाहिजे. ती कशामुळे तर त्यामध्ये ॲड केलेल्या ड्रायरमुळे त्याची इलॅस्टिसिटी इन्क्रीज होते पेंटची. हेन्स दे शूड नॉट बी यूज इन एक्सेस अमाऊंट. यामध्ये ड्रायरसुद्धा कमी प्रमाणात ॲड करावे लागते. त्यामध्ये जर एक्सेस अमाऊंटमध्ये जर ड्रायर्स ॲड झाले तर पेंट ही लवकर ड्राय होत नाही. त्याच्यामुळे ते त्याच कमी प्रमाणात त्यामध्ये ॲड करावे लागते ड्रायर्स. दे आर नॉट यूज ॲट ऑल इन फायनल फिनिशिंग कोट ऑफ द
पेंट. ड्रायरचे केव्हा ॲड करावे लागतात? पेंटच्या सुरुवातीलाच, फायनलच्या एंडिंग टाईपला जर आपण त्यामध्ये ड्रायर ॲड केले तर त्यावरती कोट तयार होतो पेंटिंगचा. त्यामुळे ड्रायर्सचे सुरुवातीलाच त्यामध्ये ॲड करावे लागतात. ड्रायर्स शुड नॉट बी यूज इन पेंट द ड्रायर्स वेल. ड्रायर्स केव्हा यूज केले जाते? यामध्ये बघा त्यांनी सांगितले सुरुवातीलाच त्यामध्ये पेंटमध्ये ड्रायर यूज करावे लागतात. तर एंडिंगला जर ड्रायर्स यूज केले तर पेंट ही खराब होऊ शकते आपली. लिथरेज, मॅग्नीज डायऑक्साईड, लीड ॲसिटेट अँड कोबाल्ट आर द युजुअल ड्रायर्स आउट ऑफ विच लिथरेज इज मोस्ट कॉमनली यूज. यामध्ये कोणकोणते ड्रायर्स यूज केले जातात? तर लिथरेज, मॅग्नीज डायऑक्साईड, लीड ॲसिटेट अँड कोबाल्ट यासारखे ड्रायर्स यूज केले जाते. परंतु कॉमनली त्यामध्ये जास्त करून लिथरेज हा ड्रायर जास्त प्रमाणात यूज केला जातो ऑइल पेंटमध्ये. आपण बघितलं ड्रायर्स. त्यानंतर बघायचे सॉल्वंट और थिनर. त्यामध्ये जे काही यूज करणार आपण सॉल्वंट और थिनर ते कोणकोणते यूज करणार आहे पेंटमध्ये ते बघूया. ए लिक्विड थिनर इज ॲडेड टू द प्रिपेड पेंट टू इन्क्रीज देअर फ्लुइडिटी टू द डिझायर्ड consistency so as to make them work more smoothly and also to help penetration of porous surface. सॉल्वंट और थिनर म्हणजे काय? तर ते लिक्विड टाईपचे जे काही सोल्युशन आहे त्याला सॉल्वंट और थिनर असे म्हटले जाते. त्यामध्ये सॉल्वंट और थिनर पेंटमध्ये ॲड केल्यामुळे काय होतं? तर त्यामध्ये फ्लुइडिटी पेंटची फ्लुइडिटी काय होते? इन्क्रीज. फ्लुइडिटी म्हणजे प्रवाह. पेंट आपण इझिली आपण मेटल सरफेसवरती ॲप्लाय करू शकतो. त्यामुळे सॉल्वंट आणि थिनरमुळे काय होतं? तर पेंटची फ्लुइडिटी इन्क्रीज होते. फ्लुइडिटी आणि कन्सिस्टन्सीसुद्धा त्यामध्ये पेंटची इन्क्रीज होते. कशामुळे? तर सॉल्वंट अँड थिनरमध्ये. सॉल्वंट अँड थिनरचा मेन रोल काय आहे पेंटमध्ये? इन्क्रीज द फ्लुइडिटी. त्यामुळे पेंटमध्ये सॉल्वंट अँड थिनर यूज केल्यामुळे पेंट आपली कशी दिसते आपल्याला? स्मूथली अँड ऑल्सो हेल्प पेनेट्रेशन ऑफ पोरस सरफेस. सॉल्वंट और थिनरमुळे पेंट ही स्मूथली आणि पोरस सरफेसची बनते. त्यानंतर बघा इट इव्हॅपोरेट्स आफ्टर द पेंट हॅज बीन ॲप्लाइड टू द सरफेस. ज्या सरफेसवरती आपण ही काही पेंट यूज करणार आहे ती इझिली ड्राय होते. कशामुळे? तर त्यामध्ये यूज केलेले सॉल्वंट अँड थिनरमुळे. पोरस सरफेसमध्ये ज्यामध्ये काही पेंट करणार आहे आपण त्यामध्ये जे काही छिद्र वगैरे असतील ते त्यामध्ये सॉल्वंट और थिनर ॲड होऊन पेंट ही आपली स्मूथली टाईपची बनते. त्यामुळे पेंटमध्ये सॉल्वंट अँड थिनर यूज केले जातात. त्यामध्ये बघा इट ऑल्सो हेल्प द पेंट इन द इट्स पेनेट्रेशन टू द सरफेस टू बी पेंटेड. टूरपेंटाईन ऑइल, पेट्रोलियम स्पिरिट्स अँड नॅफ्था आर मोस्टली यूज ॲज सॉल्वंट और थिनर. यामध्ये पेंटमध्ये कोणकोणते सॉल्वंट और थिनर यूज केले जातात? तर मोस्टली टूरपेंटाईन ऑइल. त्यामध्ये काय जे टूरपेंटाईन टाईपची प्लॅन्ट आहे त्यापासून जे काय ऑइल बनतं ते त्यामध्ये यूज केले जातं. त्यानंतर पेट्रोलियम स्पिरिट्स अँड नॅफ्था आर मोस्टली यूज ॲज सॉल्वंट और थिनर. जास्त प्रमाणात नॅफ्था हे सॉल्वंट हे त्यामध्ये यूज केले जाते पेंटमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे पिगमेंट. पिगमेंट म्हणजे काय? जे काही बेसिक कन्स्टंट त्यामध्ये ॲड करतो त्यालाच पिगमेंट असे म्हणतात. देअर आर कलरिंग एजंट विच आर यूज टू डेव्हलप डिझायर्ड शेड ऑफ द पेंट. पिगमेंट हे पेंटमध्ये कशासाठी ॲड केले जाते? तर आपण जे काही पेंट करणार त्याला शेडिंग करण्यासाठी त्यामध्ये पिगमेंट ॲड केले जाते पेंटमध्ये. त्यामध्ये कोणकोणते तर पिगमेंट ॲड केले जाते? तर फॉर व्हाईट, ब्लॅक अँड ऑदर व्हेरी डार्क शेडेड द बेस ऑफ द पेंट इज चूजन इन सच अ वे दॅट इट विल डेव्हलप द कलर ऑफ द पेंट थ्रू बेस इटसेल्फ. पेंटमध्ये जे काय आपण व्हाईट, ब्लॅक वेगवेगळे कलरचे पिगमेंट ॲड करतो तर त्यामुळे काय होतं? तर पेंटला डार्क शेड आपला येतो आणि पेंट ही चांगल्या टाईपची गुड पेंट बनते आपली. त्यानंतर
त्यामध्ये काही जे बेसिक कॉन्स्टिट्यूएंट ॲड केले जाते त्याच्यामुळे पेंट ही चांगली प्रकारची बनते आपली. त्यानंतर इन केस ऑफ अदर शेडेड्स कलरिंग पिगमेंट ऑफ डिझायर्ड शेडेड आर मिक्स विथ द पेंट. त्यामध्ये पिगमेंटमध्ये व्हाईट, ब्लॅक और मेनी कलर्स पिगमेंट त्यामध्ये यूज केले जातात. त्याच्यामुळे पेंटला आपल्याला डिझायर्ड शेड वेगवेगळं शेड देता येतो. कशामुळे तर त्यामध्ये ॲड केलेल्या पिगमेंटमुळे. त्यानंतर कलरिंग पिगमेंट्स मे बी डिवायडेड इंटू 5 डिव्हिजन. त्यामध्ये पिगमेंटमध्ये जे काही कलरिंग पिगमेंट यूज केले जाते त्याचे वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केले जातात ती कलरिंग पिगमेंट. त्यामध्ये फर्स्ट वन प्रिसिपिटेशन, नॅचरल अर्थ, कॅल्सिडो कलर्स, लेक कलर्स, मेटॅलिक पावडर्स, वेरियस कलरिंग पिगमेंट टू डेव्हलप ए पर्टिक्युलर कलर आर ॲज फॉलो. त्यामध्ये जे काही कलरिंग पिगमेंट येते प्रिसिपिटेशन, नॅचरल अर्थ, कॅल्सिडिने कलर्स, लेक कलर्स, मेटॅलिक पावडर यामध्ये जे 5 भागामध्ये डिवाईड केले जाते त्यामध्ये कलरिंग पिगमेंट. त्यानंतर त्याचं ब्ल्यू, ब्राऊन, ब्लॅक, ग्रीन, येलो, रेड यासारखे कलरमध्ये आपल्याला पिगमेंट बघायला भेटतात. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण पेंट, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर, साइड एडजॉइंट, लुब्रिकंट हा 3rd चॅप्टर स्टार्ट केला होता. त्यामध्ये व्हॉट इज मीन बाय पेंट आणि पेंट हा पॉईंट आपण डिटेल बघितला. त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेंट, आयडियल पेंट, त्यानंतर कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एन ऑइल पेंट, त्यामध्ये ॲड केले जाणारे इनट एक्सटेंडर ऑर पिलर, व्हेइकल ऑर कॅरियर्स, पिगमेंट असे पॉईंट आपण डिटेलमध्ये स्टडी केले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला वर्निसेस हा नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचा आहे. अशा प्रकारे आजचे लेक्चर आहे पेंटवरती होते. तर उद्याचे लेक्चर आहे वर्निसेसवरती राहणार आहेत. तर वर्निसेस विषयी तुम्हाला लेक्चर स्टार्ट करताना सांगितले होते. वर्निसेस म्हणजे काय तर पेंटवरती जे काही कोटिंग करतो आपण त्यानंतर त्याला वर्निसेस असे म्हटले. उद्या आपण त्याविषयी डिटेल बघूया उद्याच्या लेक्चरमध्ये. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.